आणि तुझं जेवण एकदम बेस्ट असतं. मला तू खूप आवडतो. वर्ल्डची बेस्ट आई. आय लव्ह यू व्हेरी मच. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. तुम्हाला खूप आवडते. तुम्हाला कधीच नाही आवडत. तुम्हाला मस्त रबी बनवते, मस्त जेवण बनवते आणि 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 मला बेस्ट करते. हॅपी बर्थडे. आय लव्ह यू आई. दे मामी आजी. हॅपी बर्थडे मामी आजी. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Raji. Happy birthday to you. Happy birthday. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मम्मी. 51st बर्थडेच्या तुला खूप 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 शुभेच्छा. मला माहिती आहे ऐकल्यावर तुझ्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली असेल. ती स्माईल अशीच कायम राहू दे आणि तू नेहमी अशीच हसत राहा. तू हसलीस ना की असं वाटतं खरंच सगळं खूप छान चाललं आहे. जगात काहीच टेन्शन नाही आहे. पप्पांची आणि आमच्या तिघांची तर तू इन्स्पिरेशन आहेस. मला नेहमी असं वाटतं की मी नेहमी ना तुझ्यासारखी झाली पाहिजे. मला तुझ्यासारखंच बनायचं आहे कारण तू एकमेव अशी व्यक्ती आहेस ना माझ्या आयुष्यात जी निस्वार्थ प्रेम करतेस. कसलीच अपेक्षा नाही करत. इनफॅक्ट फक्त माझ्यावरच नाही, तू कोणावरच कधीही काही स्वार्थ पकडून किंवा कुठलीही गोष्ट स्वार्थासाठी करते असं मला कधीच वाटत नाही. नाहीच करत तू. सगळ्यांना फक्त कोणी काही मागू तुझ्याकडे, तू नेहमी त्याला खाली हात कधीच पाठवत नाही. आपल्या घरी जरी कोण आलं ना त्याला न जेवता तर मला नाही वाटत आपल्या घरातून कोण गेलं असेल जे तुझ्या हातचं त्यांनी 4 घास का वेळा काय खाल्लं नसेल. ते फक्त अशीच राहा आणि तू आमच्या सगळ्यांसाठी एवढं करतेस ना त्यासाठी खूप 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 थँक्यू. मला माहिती आहे पप्पांच्या हेल्थसाठी आम्ही खूप धावपळ करतो किंवा पप्पांकडे आमचं जास्त लक्ष असतं पण कधीच तुझ्याकडे लक्ष देता नाही आलं. तेवढं मला माहिती आहे तुला पण त्रास होतो, तुझ्या पायाला त्रास होतो, तुझ्या पाठीत खूप दुखतं. आम्हाला सगळ्यांना कळतं ग पण कधी तेवढं त्यात तुझ्याकडे लक्षच नाही देता आलं. अँड आय एम सो सॉरी फॉर दॅट. खरंच सॉरी. आठवण म्हणायचं झालं तर आठवणीचा तर भंडार आहे पण त्यातलं सगळ्यात गोड आठवण जी असेल ना जी मी आयुष्यभर लक्षात ठेवेन ते म्हणजे ना जेव्हा तू आम्हाला 5 जणांना भरवायचीस ना तो जो क्षण आहे ना तो माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला बेस्ट क्षण आहे आणि मी तो कधीच विसरू शकत नाही. तू आम्हाला तिघांना एवढा गोड म्हणजे ते जेवणच इतकं रुचकर वाटायचं ना की मी त्याची चव कधीच विसरू शकत नाही. फक्त एकच एक्सपेक्टेशन्स आहेत परत. तू एकदा तरी आम्हाला 5 जणांना परत भरवशील ना. थँक्यू. हॅपी बर्थडे वन्स अगेन. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मम्मा. आम्ही जेव्हा इंडियाला येतो ना तेव्हा तू आमच्यासाठी बरंच काही जेवायला बनवतेस आणि मी कधीच तुला अप्रिशिएट नाही केलं आहे बट मला तुझ्या हातचं जेवण खूप आवडतं. मी तुला जसं कळतं की आम्ही इंडियाला येणार आहे तर तू मग गुलाबजामुन पुरणपोळी तू माझ्यासाठी बनवतेस. त्याच्यासाठी खूप थँक्यू मम्मा. आणि तुला माहिती आहे सायली मला नेहमी बोलत असते की आहे ना आईंसाठी आई कितीही अडचणीत असले ना तरी त्यांच्यासाठी कोण ना कोणतरी मदत करायला येणारच. त्याचं कारण काय की त्यांनी नेहमी स्वतःचा न विचार करता ती दुसऱ्यांचा विचार करते. त्यामुळे त्या कधीही असं त्यांच्यासाठी कोणीही हेल्पसाठी नेहमी अवेलेबल असतं. मी जेव्हा हॉस्टेलमध्ये होतो तेव्हा तू कितीतरी वेळा तू एकटी आलेस तू मला घ्यायला. त्याच्यासाठी खूप थँक्यू मम्मा. आणि आम्ही जेव्हा इंडियाला येतो तेव्हा मी सकाळची जी 6 वाजताची चहा असते ती मी खूप मिस करतो. आपण गप्पा मारायचो आणि प्लस आपण मंदिरात जायचो वॉकला ते पण मी खूप मिस करतो. तुझ्या 50th बर्थडेला असं सेलिब्रेट नाही करता आलं पण तुझ्या 51st बर्थडेला विशिंग यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे मामी. तुझ्याबद्दल सांगायचं झालं तर तू खूप प्रेमळ आहेस, खूप मायाळू आहेस, तुला खूप माणसं आवडतात आणि
खूप काळजी घेतेस दुसऱ्यांची, पण एवढंच आहे की तू स्वतःची काळजी घेत नाहीस. सो मला असं वाटतं की तू तुझी काळजी घे, म्हणजेच तू बाकीच्यांची आणि मामांची काळजी घेशील. तुला पुन्हा एकदा वाढदिवसाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा. हॅलो मम्मा, तुला 51st बर्थडेचे खूप 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 साऱ्या शुभेच्छा. 51 नावासाठी आहे, बट अजून पण तू यंगच आहेस. जेवढी सुंदर दिसायला आहेस ना, तेवढं सुंदर तुझं मन आहे मम्मा. तू खूप छान स्वभावाची आहेस, एकदम प्रेमळ, स्ट्रॉंग राहणारी, नेहमी एनर्जेटिक. कितीही छोट्या छोट्या गोष्टीवर टेन्शन घेतेस, बट कितीही दुःख असेल ना तरी चेहऱ्यावरती स्माईल असते. खूप स्ट्रॉंग आहेस मम्मा तू. वेगळीच पॉवर आहे हां तुझ्याकडे. आणि तुझ्याबरोबर असलं ना की खूप बरं वाटतं. सकाळ सकाळी तुझा आवाज ऐकला ना की बरं वाटतं. आणि आठवणी तर खूपच आहेत, पण एक विशेष म्हणजे असं 10th स्टँडर्डमध्ये तू आमच्या प्रिपरेशनला नेहमी होतीस. म्हणजे शिकवायची नाही, बट स्टील तू प्रिपरेशनला आजूबाजूला असायचीस. काय खायला पाहिजे, काय हेल्प पाहिजे, ह्यासाठी तू नेहमीच होतीस. इवन एक्झाम हॉलमध्ये तू बाहेर भर उन्हात 3 hours तरी असायची. कोमल आणि मी बाहेर आलो ना तर आम्हाला शोधावं नाही लागायचं तुला. तू असायचीच नेहमीच. थँक्यू मम्मा त्याच्यासाठी. आणि तू तिथेच नाही थांबलीस मम्मा. तुला आठवतं आहे इंजिनिअरिंगच्या वेळेस आपण किती फिरलेलो माझ्या ॲडमिशनसाठी. एव्हरी डे न्यूजपेपरमध्ये आपण कॉलेजेसची ॲडमिशन बघायचो कुठे आहे. आपण त्या कॉलेजेसमध्ये जायचो, त्याची फॉर्म भरायचो, प्रिन्सिपलला भेटायचो, त्यांना रिक्वेस्ट करायचो. या सगळ्यासाठी तू असायचीस मम्मा. थँक्यू त्याच्यासाठी. पण तू माझ्यावर तेव्हा गिवअप नाही केलंस. थँक्यू त्याच्यासाठी. तू तिकडेच नाही थांबलीस, पण त्याच्यानंतर आठवते तू मला ऑफिसच्या बसस्टॉपवरती पण सोडायला यायचीस. इतकी मी मोठी झाली तरी पण तू नेहमी माझ्याबरोबर होतीस. आणि मग विशेष अजून म्हणजे मला तुझ्याबरोबर जुहू बीचला जायला खूप आवडतं. तिकडे जाऊन सनसेट बघा आणि चाट खा, कॉर्न खा आणि गप्पा मारा. तुझ्याशी बोलायला खूप आवडतं. देन कोविडमध्ये आपण खिडकीमध्ये बसून चहा प्यायचो. मस्त वाटायचं ते. मी खूप मिस करते ग तुला मम्मा. एव्हरीडे मिस करते. आणि आज पण ना काही दुखलं लागलं ना तरी तुझीच आठवण येते. असं वाटतं मम्मा पाहिजे बाजूला. खूप मिस करते मी तुला. आणि आय होप मी तुला आणि पप्पांना खूप प्राऊड फील करवते ग. कारण आज मी जे काही आहे ना ते तुमच्या दोघांमुळेच आहे. आणि मी ट्राय करणार की तुमच्या छोट्या छोट्या इच्छा मी पूर्ण करू. थँक्यू मम्मा फॉर एव्हरीथिंग. आय लव्ह यू. बाय. आणि 51st बर्थडे खूप सारा एन्जॉय कर. दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मोठी मम्मी. हॅपी 51st बर्थडे मम्मी. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आत्या. मम्मी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या मम्मीनंतर जर मी त्या जागेवर कोणाला इमॅजिन केलं असेल तर फक्त तुम्हीच आहात. तुमच्या व्यतिरिक्त मी त्या जागेवर कोणाला इमॅजिनच करू शकत नाही, कारण की तुम्ही मला खूप प्रेम दिलं आहे. तुम्ही मला तुमच्या मुलासारखंच प्रेम दिलेलं आहे. आणि हीच गोष्ट तुम्हाला सर्वांपेक्षा युनिक बनवते, कारण की तुम्ही प्रत्येकावर इक्वली प्रेम करता. तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि 2 शब्द तुमच्यासाठी म्हणतो. मुंबईत घाई, शिर्डीत साई, फुलात जाई आणि गल्लीत भाई, पण सर्वात भारी आमच्या सासूबाई. हॅपी बर्थडे मम्मी. हॅलो मम्मी. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे आणि आमच्यासाठी पण. तुमचा स्वभाव सांगायचा म्हणजे तुम्ही खूप पॉझिटिव्ह आणि खूप एनर्जेटिक आहात. तुम्ही सगळ्या फॅमिली मेंबर्सबद्दल खूप विचार करता आणि खास करून तुमच्या छोट्या जावेबद्दल पण. मला तुमच्यासोबत समोरासमोर बसून बोलायला खूप आवडतं. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लाडक्या बहिणीला अक्काला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. So the day is here when we all are waiting to wish our beautiful sister, to my beautiful sister, many happy returns of the day akka. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. आणि काय सांगू शकतो की सगळ्यात लकी आणि सगळ्यात जर ब्लेस्ड कोण असेल ना तर आम्ही सगळे भाऊ आहोत, ज्यांना तुझ्यासारखी चांगली बहीण मिळाली. आणि आमच्यापेक्षाही सगळ्यात जास्तीचं लकी कोण असेल तर तुम्ही आहात भाऊजी. राईट.
तुम्हाला एवढी चांगली काळजी करणारी, प्रेम करणारी अन्नपूर्णा बायको मिळाली. यू आर मोस्ट लकी जिजू. मी जसं तुम्हाला प्रत्येक वेळी बोलतो, यू आर दी लकीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. आणि आम्हीही लकी आहोत की आम्हाला एवढी चांगली आमच्या सगळ्या आम्ही ज्यावेळी घरी यायचो, वेन अक्का वॉज जस्ट मॅरिड अँड वी वर टीन बॉयज, तर त्यावेळी आम्ही एवढे मिस्टेक्स करायचो मी आणि नाना, की आमच्या सगळ्या मिस्टेक्सवरती जर कोण कव्हरअप करायचे तर आमची ही प्रेमळ बहीण. आम्ही बाईक सोडून द्यायचो, आम्ही काय नाही केलं जे त्रास नाही दिला, बट शी वॉज सो कूल. आणि तिने आमच्यावरती प्रत्येक वेळी प्रेम केलं. आणि असं एकही दिवस नाही झाला की मी तिच्याकडे कधी गेलो आणखी तिनं मला उपाशी पोटी पाठवलं. मग ती यू आर दी अन्नपूर्ण देवी, यू आर वन ऑफ दी. आणि तुझ्यामध्ये त्या सगळ्या क्वालिटीज आहेत आता ज्या एका मोठ्या बहिणीमध्ये असली पाहिजे. तू आमच्या सगळ्यांचं एका आईसारखं काळजी घेतलीस आणि आम्हाला आमच्या वडिलांसारखा लाड दिलास. तुझ्यात अशी कोणतीही गोष्ट नाहीये की जी आम्हाला कुठं अशी वाटली की ती निगेटिव्ह किंवा तुझ्यामध्ये आहे ना. तू सर्व गुण संपन्न आहेस. आणि ह्या विषयावरती ना मला एक असं वाटतं की तुझ्यासाठी एक गाणं प्ले करावं, एक छोटंसं. दिस इज पापा सा लाड कटाए, किस्मत से मिलती बहना, भाई का मान बढ़ाए. ओ बहना बहना मेरी, बिसलाई की तू शान है. ओ बहना बहना मेरी. थैंक यू. लव यू सिस्टर. You are the best sister in the world and we all love you so much. Many many happy returns of the day again. तू जिए हजारों साल, साल के दिन हो 50,000. बाय. सुवर्ण, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपली ओळख तर लहानपणापासूनच आहे. आपण एकाच गावातले. लहानपणी मिसनवल्याच्या घरातली सुसंस्कृत मुलगी आणि तिथून परत तू डांगरेघरमध्ये सुबाण्यांच्या घरात एक चांगली सून म्हणून भूमिका राबवलीस. तुझ्यावर तुझ्या आईचे चांगले संस्कार झालेत आणि त्याच संस्कारांचा फायदा तुझ्या मुली, 4 मुली, मीनल असेल, सोनल असेल, कोमल असेल आणि दिव्या, या 4ही मुली तुझ्या सान्निध्यात वावरल्यात, तुझ्या सान्निध्यात वाढल्यात आणि याच मुलींना चांगले संस्कार मिळाले आणि त्याचा फायदा त्यांना आता नक्कीच होत असेल. सुवर्णा, तुझ्या कुटुंबामध्ये सगळ्या भूमिका पार पडत असताना एक नणंद भाऊजाईचं रिलेशन कसं असावं, नातं कसं असावं, हे गेले 30 वर्ष मी बघतो आहे. दीपा तुझी नणंदच नाही तर तुम्ही दोघी एकमेकीच्या मैत्रिणी आहात हे मी बघत आलो आहे. आणि मी हा व्हिडिओ बघणाऱ्यांना एक सांगू इच्छितो की नणंद भाऊजाईचं नातं कसं असावं हे सुवर्णाकडनं शिकावं. सुवर्णा, तू कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी बरंच काय करत असतेस. कुणाचा आजारपण असेल तर सर्वांच्या पुढं तू धावून तिथं गेलेली असतेस. शेठजी, तुमचं भाग्य चांगलं आहे की सुवर्णासारखी तुम्हाला एक पत्नी मिळाली आणि ही कायम तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. सर्व नातेवाईक कसे जोडून ठेवायचे हे सुवर्णाकडून शिकलं पाहिजे. सर्व नातेवाईकांच्या कॉन्टॅक्टमध्ये ती असते. आज आपण सर्वजण तिच्या वाढदिवसानिमित्तानं ह्या हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे का वाढदिवस तिचा सेलिब्रेट करायला आलो आहे. पण हेच ती म्हणली असते घरी करा, मी एवढ्या लोकांचं जेवण बनवलं असतं. एवढ्या लोकांचं जेवण बनवायची जी तयारी पण असते आणि मी हे बघितलं आहे माझ्या डोळ्यांनी. काही घरात पूजा असली तर तिचं जेवण घरच्या घरी पोळ्यांचा स्वयंपाक असतो. त्यामुळे ही एक अन्नपूर्णा देवी म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. अशा या अष्टपैलू कलागुणांना माझा सलाम. पुन्हा एकदा सुवर्णा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तुळजाभवानीला प्रार्थना करतो की तुला उदंड आयुष्य लाभो, सुखशांती आणि दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हॅलो, तुम्हाला 51व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. माझी लाडकी मुलगी सगळ्यांच्या मदतीसाठी धावून येते, सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांसाठी धडपडते. ती माझी लाडकी मुलगी. तिच्या 50व्या बर्थडेला मी आणि माझ्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू ताई, गॉड ब्लेस यू. तुम्हाला तुमच्या मोठ्या बहिणीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुखी रहा, आनंदी रहा, हीच आमची इच्छा. हैप्पी बर्थडे का बहुत बहुत बधाई हो सुवर्णा. और आप हम जब मिलते हैं बहुत दिल से खुश होते हैं. आप सबको खुशियाँ बांटती रहती है, उससे हमेशा खुश रहना और खुशियाँ बांटना. जब मिले हम एक दोस्त, बहुत अच्छे दोस्त थे. हम लोग भी जहाँ भी जाते थे तो साथ में होते थे, हैप्पी रहते थे, बहुत खुश होके मजा करके आते थे और घूमने में एंजॉय करते थे. हैप्पी बर्थडे टू यू. सुवर्ण, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो, तसेच सुखशांती समृद्धी लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. वहिनीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जशी वहिनी आहे तशीच बेस्ट फ्रेंड पण आहे. मनातली सर्व सुखदुःख मी तिला शेअर करू शकते. आमच्या घरामध्ये, आमच्या नातेवाईकांमध्ये आणि पाहुण्या-रावण्यांमध्ये सर्वांची ती लाडकी आहे. जगातील माझी सर्वात ग्रेट वहिनीला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. आय लव्ह यू वहिनी. हॅपी बर्थडे मामी. हॅपी बर्थडे वहिनी. माझ्या लाडक्या वहिनीला 50व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचा वाढदिवस अनमोल असावा, जीवनाच्या शिंपल्यात मोत्यापरी जपावा, इंद्रधनुचे सप्तरंग बहरत यावे तुमच्या जीवनी. दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा या शुभदिनी. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे ताई. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तुळजाभवानी तुम्हाला खूप आरोग्य चांगले देवो आणि उदंड आयुष्य देवो. ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ताई, तुम्ही अशाच हसत राहा, खुश राहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे ताई. सुवर्णाताई, तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या खूप 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 मनापासून हार्दिक शुभेच्छा. सुवर्णाताई, आपणास 50 वर्ष पूर्ण झालेले. आपणास इथून पुढचं आयुष्य खूप सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं जावो असे आम्ही पाटील परिवाराकडून शुभेच्छा व्यक्त करतो. हॅलो सुवर्णा काकू, विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. मम्मी, तुला मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि अशीच चांगली आणि नीट राहा अँड आम्हाला चांगलं चांगलं खायला दे. काकी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे मामी. हॅपी बर्थडे मामी. कीप स्माइलिंग मम्मी. हॅलो एव्हरीवन. आज आम्ही दोघे पण आहे ना सुवर्ण काकीच्या 51व्या बर्थडे निमित्त त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहोत. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर बरंच काही आहे आमच्याकडे बोलायला, पण शॉर्टमध्ये आम्ही बोलतो. त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे, मनमिळावू आहे. त्या खूप केअरिंग आहेत, फ्रेंडली आहेत, खूप मजा मस्ती करतात. एकत्र भेटल्यावरती आमची खूप मजा मस्ती चालू असते आणि प्रत्येक गोष्ट त्या खूप समजावून सांगतात. कोणती पण गोष्ट त्या सासू असून पण आमच्याबरोबर खूप फ्रेंडली राहतात. काकी जेवण खूप मस्त बनवतात. हां, स्पेशली खरंच खूप छान बनवतात. स्पेशली तर त्यांच्या आळूवड्या, त्यांच्या हाताच्या आळूवड्या आम्हाला खूप आवडतात. हो, मला पण. सुवर्णा काकी, तुम्ही खूप छान आहात. तुम्हाला तुमच्या 51व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. हॅलो काकी, तुम्हाला वाढदिवसाच्या आमच्या दोघांकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि या खास दिनी आमच्याकडून एक छोटंसं सुंदर गीत खास तुमच्यासाठी. सागर में एक लहर उठी तेरे नाम की, तुझे मुबारक खुशियाँ आत्मा ज्ञान की. ओहो ओहो, सागर में एक लहर उठी तेरे नाम की, तुझे मुबारक खुशियाँ आत्मा ज्ञान की. तुझको है आनंद में जाकर मिल जाना,
तू है सुंदर फूल इस संसार की, तुझे आंगन में जाकर मिल जाना, तू है सुंदर फूल इस संसार की। हैप्पी बर्थडे टू यू काकी, हैप्पी बर्थडे टू यू काकी, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। थँक यू. हॅलो काकी. काकींबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे, बट वेळेचा आधार घेऊन मी काही 2 शब्द बोलते फक्त. मी काकींसोबत खूप टाइम स्पेंड केलाय गावी. जेव्हा काकी गावी यायच्या तेव्हा आम्ही फुल धमाल करायचो. वडापाव पार्टी, आईस्क्रीम पार्टी. सिम्प्लिसिटी हा त्यांच्याकडे असणारा सर्वात मोठा दागिना आहे. म्हणजे काकींसोबत मैत्री करायला कुठल्याही वयाची अट नाहीये. वयाच्या 4 ते 5 वर्षाच्या मुलीपासून ते 70 ते 80 वर्षांच्या आजीबाईंसोबत त्यांची मैत्री होऊ शकते. खूप पेशन्सफुल आहेत काकी, खूप सॉर्टेड आहेत, कधी चिडचिड नाही करत, नेहमी स्माइल करत राहतात. अशाच नेहमी स्माइल करत राहा. आणि तुम्हाला आमच्या पाटील फॅमिलीकडून 51 बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुवर्णा, हैप्पी बर्थडे टू यू. सावंत फॅमिलीकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू मम्मी, हॅपी बर्थडे टू यू मम्मी, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमा हुए पूरे दिल के, ऐ मेरे जाने वफा. लाडो उंगली पकड़ के फिर से सिखा दे, गोदी उठा लेना माँ, आंचल से मेरा मुंह पोंछ देना, मैला सा लागे जहाँ. आंखें दिखाए मुझे जब जिंदगी, याद मुझे आती है तेरे गुस्से की. डांटा भी तो तूने मुझे फूलों की तरह, क्यों नहीं माँ सारी दुनिया तेरी तरह. उंगली पकड़ के फिर से सिखा दे, गोदी उठा लेना माँ, आंचल से मेरा मुंह पोंछ देना, मैला सा लागे जहाँ. आंखें दिखाए मुझे जब जिंदगी, याद मुझे आती है तेरे गुस्से की. डांटा भी तो तूने मुझे फूलों की तरह, क्यों नहीं माँ सारी दुनिया तेरी तरह. तू है मेरा ये संसार सारा,